गतीसी तुलना नसे एवढा होत जातसे आरक्त देखिले डोळा ग्रासिले सूर्यमंडळा वाढता वाढता वारे देखिले सूर्यमंडळा धनधान्य पशुवृद्धी पुत्र पौत्र समग्रही पावती रूप विद्याती स्तोत्र पाठे करोनिया भूत प्रेत समस्तादी रोग व्याधी समस्तई नासती तुटती चिंता आनंदे भीमदर्शने वेदना 15 श्लोकी लाभली शोभली बरी दृढदेह निसंदेह संख्या चंद्रकळाग्नि रामदास अग्रगण्यु कपिकुळासि मंडनु रामरूपी अंतरात्मा दर्शने दोषनाशती दर्शने दोषनाशती दर्शने दोषनाशती गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज गाणगापूर निवासी भगवान की राजाधिराज रामचंद्र भगवान की जय भगवान रामचंद्रांच्या उत्सवाला आज शोभायात्रेनं सुरुवात झाली. अयोध्येमध्ये आपल्याकडे सुद्धा दीपोत्सव सुरू झाला. मागे फिरून पहा. पंतप्रधानांची इच्छा आहे की घरोघरी सगळ्यांनी दिवे लावावे. आपण नाही लावले तर नुसता दिव्याला हात लावला तरी चालेल. दीपोत्सवम महत्पुण्यम. आपल्या आपल्या मोबाईलमध्ये दिवे कॅच करून घ्या, म्हणजे सगळ्यांना कळेल की दीपोत्सव केला पाहिजे. सद्गुरुनाथांना प्रश्न विचारला आहे, महाराज वेद आणि उपनिषद या वाक्यांचा अर्थ प्रखर बुद्धिमंत तर्काने जाणू शकणार नाही का? प्रखर जे बुद्धिमंत लोक आहेत ते लोक तर्क करून याचा अर्थ जाणू शकतील का? महाराज उत्तर देत आहे, वेद उपनिषदामध्ये आत्मस्वरूपी जे काही ऋषींनी सांगितले आहे ते त्यांच्या स्वानुभवानं सांगितलं आहे. आत्मस्वरूपाच्या अनुभवाचं क्षेत्र म्हणजे शरीर, क्षेत्र म्हणजे शरीर. आत्म अनुभवाचं शरीर कसं असतं ते ऐकून घ्या दे. असं ज्याचं शरीर असेल तोच वेदाचं उपनिषदाचं तत्व समजू शकतो.
अतिंद्रिय पाहिजे तो मनुष्य, म्हणजे त्याचे इंद्रिय सगळे त्याच्या ताब्यात पाहिजे, औपौरुष्य पाहिजे त्याच्यात, तर्कातीत पाहिजे, म्हणजे तर्क करायला बुद्धी नको. तर्काचा इथे विरोध नाही वेदामध्ये, पण तर्काचं क्षेत्र संपल्यावर पुढे काय? तुम्ही तर्क करत जाल, पण तर्काच्या पुढे काय? तर तर्काच्या पुढे आत्मानुभवच आहे. किती तर्काचं उदाहरण असं दिलं आहे आम्हाला की केळीचा खांब घ्या आणि त्याचं साल काढत राहा. फक्त पाण्याने तुमचे कपडे खराब होतील, याच्या पलीकडे काहीच होणार नाही. केळीचं सालं काढत राहा, त्या खांबातून काढा, वरचं टरपल, त्याच्या खालचं टरपल, त्याच्या खालचं टरपल, शेवटी काहीच निघणार नाही. तसं तर्क करत गेले तर तर्काने काहीही सापडत नाही. मग तर्काच्या पुढे काय करावं लागेल? तर आत्मबोध करावा लागेल. म्हणून आत्मानुभवी क्षेत्र सुरू झालं की वेदाचा अर्थ कळतो. आत्म्याच्या अनुभवाचं क्षेत्र म्हणजे हे शरीर आत्मानुभवी झालं पाहिजे, त्याने आत्म्याला ओळखलं पाहिजे. जेव्हा तो आत्म्याला ओळखतो त्यावेळेस त्याचा अर्थ कळायला लागतो. म्हणजे देहभाव पूर्ण गेला पाहिजे आणि आत्मभाव जागृत झाला पाहिजे. तर्काचं क्षेत्र संपल्यावर आत्मानुभव क्षेत्र सुरू होतं. म्हणून माणसाच्या बुद्धीला सीमा आहेत. वेद उपनिषद भाषा साधी वाटली तरी तिथे मंत्राचा गूढार्थ भरलेला आहे. अनेक गोष्टी संकेत पद्धतीने सुचवलेल्या गेलेल्या आहेत. ज्या काही सूचना दिल्या आहे वेदामध्ये अनेक प्रकारच्या, ते संकेत आहे. काही संकेत आपल्याला कळाले पाहिजे. जसं युद्धाच्या बाजूला तिकडून पक्षी यायला लागले जास्त की इकडचे सैनिक समता सावधान रे, हे त्यांनी पक्षी सोडलेले आहे. काय केलं आहे त्यांनी? तर्क. आपली भारतभूमी अशी आहे की परराज्यातले पण परराष्ट्रातले पक्षी भारतात येतात, आपले पक्षी जातच नाही. पहा तुम्ही मधून बातमी येते, इकडचे आले, अफगाणिस्तानचे पक्षी भारतात आले, चीनकडचे आले, अमेरिकेकडचे, इतक्या लांबून उडत येतात ते. तर त्याचंही वर्णन आपल्याकडे जे काही आत्मज्ञानी लोक होते तरकट बुद्धीने वागले म्हणून परदेशामध्ये पक्षी झाले आणि ते मधून परत इकडे येतात. त्याचंही वर्णन आहे आपल्याकडे. या भूमीत येतातच ते, त्यांना वाटतच की जावं तिकडे. कारण ती भूमीच अशी आहे की आल्याबरोबर समाधान देते. आता पहा तुम्ही माहोल, सगळीकडे एकच ललकार का होते बरं? राज्य, राष्ट्र, परराष्ट्र, काही धर्माचे, काही सगळे लोक मिसळत आहे. काय कारण आहे? शोधलं पाहिजे. आता सगळ्यांना एका वेळेत जाणं शक्य नाही, ही गोष्ट खरी आहे, पण मात्र लगन तर लोकांची लागते आहे. हे शोधलं पाहिजे. आता आपल्याला चित्रण दिसतंय, अमुक होत आहे, ते सगळ्या गोष्टी खऱ्या आहे. म्हणून ते म्हणतात की वेद आणि उपनिषदाचा मंत्राचा खरा अर्थ आपल्या ध्यानात येण्याकरता बुद्धी तर्क उपयोगाची नाही. किती बुद्धिमंत प्रखर असले तरी तर्कबुद्धीने वेदमंत्राचा खरा अर्थ लागत नाही. निष्काम धर्माचरण, वैराग्य यामुळे ज्याची बुद्धी शुद्ध झाली आहे तोच मोक्ष तत्व जाणू शकतो. वैराग्य आणि शुद्ध बुद्धी, कृतज्ञता आली पाहिजे आणि जीवनातली कृतज्ञता
गेली पाहिजे. आज समाजात काय आली आहे? कृतज्ञता. स्वतःचा मुलगा आई मारून टाकते आहे बघा, कृतज्ञता. आजीला नातू मारून टाकतोय, स्त्रियांना पुरुष मारून टाकतोय, हे अनादी कालापासून चाललंय. पण स्वतःचं काळीज. आपल्याकडे अजूनही स्त्री मुलं स्वतःकडे ठेवते, कष्ट करते. माणूस इतका बुद्धिहीन असतो की बा आपले मुलं वागवते तर तिला पैसाही पुरवत नाही, इतकी बुद्धिहीन माणसं आहे. नाही देत ना ती पोरं, नको दो. पण नेम काय आहे की मुलं आहे तर त्या बाईला आर्थिक मदत केली पाहिजे. आपलं पटो अथवा हा धर्म झाला. पण तुम्ही सुद्धा काय झाला त्या देऊ दिला उद्या तिचे भजदा येईन ठिकाणावर. अधर्म शिकवता तुम्ही. काय शिकवता? अधर्म. म्हणजे त्या स्त्रीवर प्रेम नाही तर नाही, आपल्या मुलावर नाही तर तुमचे आहे ना, सांभाळा तुम्ही. ती स्त्री काबाळ कष्ट करून पोरांना मोठं करतेच. म्हणून आपल्याकडे असं सांगितलंय, घोड्यावरचा बाप मरावा पण चुलीपासली आई मरू नये. जुनी म्हणे. आता तुम्हाला पटत नाही त्याला, मी तरी काय करणार. घोड्यावरचा बाप मरू दे म्हणे. असं आहे. आजही तुम्हाला किती कष्ट करताना दिसतात पा स्त्रिया मुलांकरता. म्हणून तर्कबुद्धीने होणार नाही. बुद्धी शुद्ध झाली म्हणजे ते स्मुक्ष कळेल. स्वानुभव वेदमंत्राचा खरा अर्थ ध्यानात येतो. आपल्याला स्वानुभव जेव्हा होईल त्यावेळा खऱ्या मंत्राचा अर्थ आपल्या लक्षात येतो. स्वानुभवाने अर्थ लक्षात आला की आत्मज्ञानी संतच असतात, म्हणून खरे संतच ते अर्थ सांगू शकतात. केवढं. पण संतावर विश्वास बसणं इतकं सोपं नाही. देवरा बाबांना भेटायला किती लोक यायचे. ते केव्हा झाडावर राहायचे एकटे, खाली. म्हणजे देवरा बाबाला भेटायला सगळे येऊन गेले. नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सगळे. ज्या वेळेला एका माणसाने संन्यास घेतला त्यांच्या काळात देवरा बाबाच्या, तो आधी त्यांचा शिष्य होता. पण काय वैराग्य झालं तर संन्यास घेऊन टाकला. आणि तोही त्रिदंडी संन्यास घेतला. ते म्हणे तुझ्या नशिबात आहे, घे. आता त्यांचा शिष्य होता. मग तर जेव्हा जेव्हा तो देवरा बाबाला भेटायला यायचा तेव्हा तो हातात दंड असायचा त्याचा. या स्वामी म्हणायचे देवरा बाबा. आसन बिसन टाकलं तर त्याला नमस्कार करता येणार देवरा बाबाला. असं 2-4 वर्ष चाललं. आलं की या स्वामी, आसन टाका रे स्वामीला. ते रडायला लागले. देवरा बाबा म्हणे खरं रडतो का? म्हणे काय करू, हा दंड मला तुम्हाला नमस्कार करू देत नाही ना. आणि माझं मन नमस्कार करू देत दंड, मग तो फेकून देणार आहे. घेतला आणि यमुना नदीमध्ये दंड टाकून दिला. आणि हा दंड टाकला. तुला आता दंडाची गरज नाही, तुला कळालं ना. असं संत. तुझ्यात आणि माझ्यात कोण आडवा येत आहे? हा दंड फेकून दे त्याला. कारण सजीव सद्गुरू समोर असल्यावर का ठिका आहे महत्वाचे, तो नेम आहे. दंड हातात घेणे काय आहे? नेम आहे. मग त्या दिवसापासून रूप बदललं. नुसती लंगोटी लावली, वरतून लुंगी आणि अंगावर एक उपरण. अखंडानंद झाले. नंतर कोण झाले? अखंडानंद. आणि भारतात अशी जागा नाही की अखंडानंदाने भागवत सांगितलं नाही. तुम्ही जर वृंदावनात गेले तर मोठा आश्रम आहे अखंडानंद. अखंड आनंद. तर ते संतच जाणे. म्हणून आत्मज्ञानी संत मंत्राचा खरा अर्थ जाणू शकतात. ते जे सांगतात ते शब्द प्रमाण म्हणून स्वीकारले पाहिजे. आता तैतरी उपनिषदामध्ये
यतो वाचा आणि वर्तनते असं ब्रह्माचं वर्णन केलं आहे. शब्दाने ब्रह्म समजत नाही. श्रुती वाक्याचा अर्थ करायचा असेल तर वेद उपनिषद याच्यामध्ये शब्द सांगितलेले आहेत. वेद व उपनिषद वाचूनही ब्रह्म समजून येत नाही, मग काय करावं? पुन्हा प्रश्न केला. शब्दाने ब्रह्म समजत नाही असा श्रुती वाक्याचा अर्थ नाही. ब्रह्माचं स्वरूप आणि गुण अमर्याद आहे, ते शब्दापुरतं नाही आहे, अमर्याद आहे ते. मग अमर्यादाला कळण्याकरता आपल्यामध्ये गुण वाढवावे लागतील. कालचा विषय होता बा, जसे सत्वगुण वाढत जातात. श्रवणाची जिज्ञासा सुद्धा केव्हा येते माणसाला? जर शरीरात सत्वगुण असेल तर. पण तुमची पार्टी असली त्या दिवशी काय म्हणतो माणूस? रोजच जातो आपण, कोणालाही विचारून घेऊ, लगेच तो रजोगुण येऊन जातो तिथे. रजोगुण काय करतो? सत्वगुणाला ढकलून देतो लगेच. सत्वगुणी काय म्हणतात? नाही हो, माझं पोट बिघडून जातं, मी नाही येत. आणि तो ऐकून घेतो. तो ऐकून घेतो सत्वगुणी. माझं पोट बिघडून जातं. एकदा खाल्लं तरी ते जाईन, 10दा खाल्लं तरी हां, असं त्याच्या मनात येतं. आपण म्हणतो मग काय एवढं बोलवलं तर का त्यांचं मान नाही ठेवायचं का? त्यांच्या ते देवणी का लगेच अर्ध बदलून टाकतं. असं आहे ते. म्हणून जीव आणि ईश्वर हे भिन्न आहेत असे काही वाक्य सांगतात. त्याचा समन्वय कसा करायचा? महाराज म्हणतात, मी परमात्म्याचा अंश आहे म्हणून माझे परमात्म्याचे संबंध आहे. पण तरी जीव आणि परमात्मा हे अभेद असणं शक्य आहे. पण कसं अशक्य आहे? मातीचा घडा केला, घड्यामध्ये माती ही गोष्ट खरी आहे, पण नंतर तिचं रूपांतर काय होतं? फुटला घडा, खिपरी माती होतं का? माठ फुटला, मग त्याच्या तुकड्याला काय म्हणतात? खिपरी, खापरी, खिपरी. माती म्हणता येते का? हां, आहे माती, पण घड्याच्या रूपात गेल्यामुळे ती झाली खिपरी. आपण ईश्वराचे अंश आहोत, पण मायेमध्ये पडल्यामुळे काय झाले? खिपरी. मग आता त्या खिपरीची माती करायची आहे, कुटावं लागेल, त्याला गाळावी लागेल, तेव्हा माती होईल. तरी भाजल्या गेल्यामुळे या मातीत जेवढं पाणी जिरतं तेवढं तिच्यात जिरणार हो. बाकी ते सुमक्ष वेदांत आहे, नाही जिरणार. कारण तिच्यावर कशाचा संस्कार झाला? अग्नीचा. तसा आपल्यावर कोणाचा संस्कार आहे? वासनेचा. म्हणून आपण अंश असून सुद्धा, आता बघा, तुमची मुलगी आहे ना, मुलगी आहे तुमची, तुम्ही तिला काही नाही दिलं तरी ती तुमच्यावर कोर्टात केस करते का नाही? जर तुमची असती तर केली असती का? मुलगा बापाचा आहे, बापाला नाही द्यायची त्याला प्रॉपर्टी, ते बापाची इच्छा आहे. म्हणून काही लोक काय हुशारी करतात माहिती का तुम्हाला? बापाची इस्टेट विकून टाकतात आणि स्वतःच्या नावावर सोडतात आणि लगेच सांगतात ते कोर्टात, ही माझ्या स्वतः कमाईची आहे. स्वतःच्या कमाईची इस्टेट मुलाला द्यावी असा कायदा नाही आहे. पूर्व परंपरेची असेल तर द्यायची. म्हणून काही लोक फार हुशारी करतात, ते सगळं मोडून खेळ करून टाकतात. वेगळं करतात, हे माझी कमाईची नाही देत, काही नाही करत आहे. मग कोणाला देईल मनुष्य स्वतःची कमाई? जो जीवातला जीव आहे त्याला. लबाड म्हातारे कसं करतात? सगळं सून करते, पोरगी आली की हळूच काढून देते. कुठे पडली बांगडी, कुठे पडली बांगडी असं ओरडतच राहते. दिलेली असते तिने. असं करायला काय हरकत नाही आहे ना, किंवा हे दोन्ही मोडून टाका आणि सगळेजण वाटून घ्या. हा काय झाला?
न्याय. चोरून देणं काय झाला? अन्याय. मोठ्याने बोलत जा ना. बोलतो का जीव? लपवून ठेवतो. सगळेच जर तुझे आहे तर मग चारींना समान दिलं असं आहे ते. त्याप्रमाणे आहे. जीव परमात्म्याचा अंश आहे, पण तो मायेनं वासनेनं म्हणून लटकला असं आहे ते. वडील मुलाला जाताना जरा सांभाळून जा असं का बोलता? कारण काळ वाईट आहे, प्रसंग वाईट उभे राहतात, म्हणून वडिलांनी सांभाळून जा याच्या मागे आशीर्वाद आहे, नाट नाही लागत. पुन्हा वाक्य ऐकून घ्या. म्हणजे त्यांच्या अंतःकरणात आलं पाहिजे, हा सुखरूप गेला पाहिजे आणि सुखरूप पण आपले उधडे काय म्हणता? का नाट लावली? असं आहे. आतून आशीर्वाद येतो, पण कळतो का मुलांना? असा जीव आणि ईश्वर वेगळा आहे. मुलाला जसं कळत नाही तसं आपल्याला सुद्धा आपण जीवात त्याचे अंश असून कळत नाही. अरे भाऊ, वेडवाकडं काही खाऊ नको, तिथे तू एकटा आहे, काही त्रास झाला हे सांगण्यात काय आहे? कळकळ आहे, तळमळ आहे. तुम्हाला समजत नाही का? अरे ती कळकळ तळमळ बोलताय ते. मग शेवटी कंटाळून काय म्हणतो? जा तुझं नशीब असेल तसं होईल असं बोलून टाकतात ते. म्हणून मोठ्यांनी जे जे सांगितलं ते आशीर्वाद असतात. वाटायला आपल्याला असं वाटतं की ते कडक शब्द आहे, पण ते कृपा शब्द आहे. साईबाबांकडे साकोरीचे बाबा होते. बाबाने पाहिलं की हा पुढे जाणार आहे, तू जा म्हणे, तोंड दाखवू नको मला, इतक्या जवळ साकोरी शिर्डी अंतर नाही, तोंड दाखवायचं नाही मला. जिद्दीवर उभे राहिले आणि सगळे त्यांच्या समोरच तो मठ आणि हे करून दाखवलं. बाकीचा म्हणणे पायरे कसा उभा राहिला आता. मग साईबाबा म्हणा. आणि एक दिवशी त्याच्या मठात गेलं तर साकोरीच्या महाराजांना साईबाबाच्या मागे दत्त दिसायचे. असं आहे. हाकलून दिलं. एक वस्तू न्यायची नाही म्हणे माझ्या आश्रमातले, माझे कपडे काढून ठेवा. सगळे काढून ठेवलं. सगळ्यांना वाईट वाटलं, काय केलं काय केलं काय केलं, काही नाही केलं. आणि ते सगळं उभं केलं त्यांनी आणि मग जाऊन वगैरे असं आहे. कडक शासनामध्ये प्रेम असतं. कडक शासन पहा तुम्ही. आता कायदा काय करतो? दंड कर, यांचे फोटो काढ. प्रेम आहे की जीवाची हानी होऊ. पण आपण ऐकतो का? आपला 13 वर्षाचा सुद्धा जाय रे मी आहे ना काय, आपला फोन गेला की कोणीच काही बोलत नाही. आणखी आणि तो आकाशवाणी चौकात पांगळा झाला की रडत बसतो. म्हणून आपल्याकडे स्त्रियांना एक धर्म सांगितला आहे सुरुवातीपासून. माणूस बाहेर जायला लागला की त्याच्या कपाळी कुंकू लावायचं स्त्रियांनी, विघ्न टळून जातं. स्त्रिया म्हणजे पत्नीनेच लावायला सांगितलं आहे. शिवाजी राजाच्या काळात सगळ्या स्त्रिया लावायच्या आणि मग निघायचे ते. हे जे सांगितलेलं आहे, कारण त्या स्त्रीच्या पुण्याईनं विघ्न टळायचे. लक्ष द्या. हे जे आपल्याकडे जे जे काही सांगितलेलं आहे त्याला तेच कारण आहे. म्हणून ते म्हणतात हा परमात्म्याचा अभेद असल्यावर सुद्धा भेद आहे की नाही. म्हणून जीव आणि ईश्वर या दोघांमध्ये जोपर्यंत तदात्मा होत नाही तोपर्यंत भेद आहे. तसं पाहिलं तर उपनिषद असं सांगितलंय, सर्विदम खलविदम ब्रह्मासी. गाढवामध्ये सुद्धा ब्रह्म आहे, पण त्याने लात मारली तर
ते त्याला चारा टाकण्यापुरतं ब्रह्म आहे तिथे. वाघ सिंह यांच्या ती सर्पामध्ये सुद्धा देव आहे. मग काय त्याला असं करायचं? केलं तर काय होईल? या गोष्टी लक्षात आल्या पाहिजे. सगळीकडे ब्रह्म आहे, अग्नी नारायण आहे. आता धरून घ्या. कसं आहे ना, ते नारायण आहे पण चटकाच दिल तर. म्हणून दोघांचं तदात्म्य केलं पाहिजे. झाडाला पान आहे, झाड आणि पान वेगळं आहे का? नाही. पण झाडापासून पान तुटलं ते फळ, झाड आणि फळ एकच आहे, कारण त्याच्यातूनच ते फळ तयार झालेलं आहे. पण पूर्णत्व आलं की सुटलं. उद्धव पूर्णत्वाचा होता म्हणून काय सांगितलं? पळ बद्रीनारायणाला. बाकी त्यांना जाऊ दे समुद्रात, पाहू नको कोणाकडे. त्याच्यावरून तर संतांनी लिहिलं, बुडीत असे जग न देखावे डोळा. जग हे बुडतंय हे पावलं जात नाही, कळवळा उपसतोय. मारित असे बोम ना ऐकती काना, आयशे ते जन शेंदडीचे. शिवी नाही आहे, शेंदडी अशी आहे, तुम्ही तिला ताकात भिजवा, वाळवून टाका, पण बी लागली की चुकूनच द्यावी लागते. इतकी वाळवतात तिला, चांगली तळतात तेलामध्ये, तरी ती कडू लागते. प्रारब्ध दूषित असलं की दुर्भाग्य हे त्याच्या सन्मतीला आहेच. म्हणून मर्यादित असलेला जीव अमर्याद कसा होईल? जीवाला काय आहे? मर्यादा आहे. आणि परमात्मा अमर्यादित. म्हणून मातीच्या घड्यात जशी माती वाचून दुसरं काही नाही, त्याप्रमाणे ब्रह्माशिवाय जगात काही नाही आहे हे कळायचं. जीव ईश्वर यांचा अभेद आहे. शेवटी निर्णय काय झाला? अभेद आहे. पण तसा आतून पाहिला तर भेद आहेच. म्हणून भेद आणि अभेद शेवटी विसरावं लागतं. रामकृष्ण परमहंसांनी विवेकानंदाचे हात धुतले शेवटच्या दिवशी. म्हणजे महाराज ते काय करताय? म्हणे बस तेच कर, मी केलं ते तू तुझ्या शेवटच्या दिवशी कर. चल जगाला विसर. नैव शिष्या नैव गुरु. महाराज मोक्षाची इच्छा करणारे नेहमी ईश्वराचं चिंतन करावं असं उपनिषद सांगतं. ज्याला मोक्ष पाहिजे त्याने काय करावं? ईश्वराचं चिंतन करावं. जीव आणि परमात्मा जर एकच आहे तर त्यांच्या हृदयामध्ये ईश्वराच्या चिंतनाचं स्वरूप का करायचं? मी जर ईश्वर आहे असं चिंतन करायचं का ईश्वराचं नाव घ्यायचं? उत्तर, भक्त हा जीव आहे म्हणून तो ईश्वरापेक्षा वेगळा आहे. तथापि ईश्वर हा माझा आत्मा आहे असं मी ईश्वरापासून अभिन्न नाही हे लक्षात ठेवून भक्ती करायची आहे. ईश्वराचं नाव घ्यायचं, मी ईश्वराचा आहे हा भाव करायचा आणि त्यातून भक्ती करायची. मच्छिंद्रनाथाने गोरक्षनाथाला नेता नेता गोरक्षनाथाला मच्छिंद्रनाथाने मीनानाथाला नेता नेता गोरक्षनाथाच्या मनात भावना पूर्ण होती, माझे मच्छिंदर असे नाही. पण आता त्यांचीच आज्ञा आहे की तू मला इथून सोडव. आता हे एवढे मोठे पण यांना कसं काय सोडवायचं? मग केलं, ठरलं, राहिलं. अरे म्हणे याला धुवून टाक. धुवून टाकला. अरे म्हणे कुठे गेलं? तुम्ही सांगितलं धुवून टाका, धुवून टाकला म्हणे. मग आता रडायला लागले महाराज. गोरक्षनाथ म्हणे रडता काय?
तुम्ही धुवायला सांगितलं ना, म्हणे असं धुता का लोक? म्हणे तुमची शक्ती कमी आहे का? हाक मारा म्हणे. गोरक्षनाथांनी सांगितलं. महाराजांनी हाक मारल्याबरोबर पुन्हा एक परीक्षा घेतली दौलताबादच्या किल्ल्याजवळ. अरे गोरक्षा, म्हणे काय? मच्छिंद्रनाथ म्हणताय मला भीती वाटते रे. म्हणे भीती वाटते? म्हणे हो. म्हणजे का बरं? माझ्याजवळ सोनं आहे. म्हणे माझ्याजवळ देऊन टाका आणि तुम्ही निर्भय राहा. गोरक्षनाथाने सोनं घेतलं. राणीसाहेबांनी दिलं होतं की तुम्हाला लागलं तर खर्चाला ठेवा वाटतं. आता मच्छिंद्रनाथाला काय लागणारच नव्हतं, पण आता राणीने दिलं तर ठेवलं जवळ. गोरक्षनाथाने घेतलं, स्वामी पुढे चालायला लागल्यावर फेकून दिलं ते. म्हणून दौलताबादच्या किल्ल्यावर मधून मधून जे सोनं सापडतं ते गोरक्षनाथांनी फेकलेलं सापडतं असा उल्लेख आहे. तर म्हणे काय तुला भीती वाटली? म्हणे महाराज डर पीछे गया. म्हणे तू सोनं फेकून दिलं? म्हणे एवढं मूर्तिमंत सोनं असल्यावर त्या सोन्याला मी काय करू? चलो. मग म्हणे मला आता दौलताबादच्या किल्ल्याखाली घृष्णेश्वरला यज्ञ करायचा आहे म्हणे. मग आता जर सोनं असतं तर यज्ञ झाला असता. म्हणे तुम्हाला यज्ञ करायचा ना? चलो जे मच्छिंदर गोरकाया. स्वर्गातून सगळे इंद्र वरुण कुबेर बोलवले, सगळं साहित्य आणि यज्ञ चालला आहे. मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथाचा चमत्कार पाहत आहे. मग बाकीच्या नाथांनी विचारलं म्हणजे त्याची परीक्षा घ्यायला नको का? तो किती पूर्ण झाला आणि काय झालं? तेव्हा कळालं की आपली परीक्षा चालली आहे. तिथे यज्ञ झालेला आहे. आणि म्हणून त्याच परिसरात नाथ महाराजांचे गुरु राहत होते. आणि त्याच जनार्दन स्वामीला नाथांसारखा शिष्य मिळाला आणि पुन्हा ज्ञान प्रचार. तुम्ही जिथे नाथ राहिले तपाला ती जागा पाहून या गेले तर अप्रतिम जागा आहे. शांत आहे. जिथे तपश्चर्या करून अनुभव आला त्यांना ती जागा किल्ल्यापासून लांब आहे. म्हणून आनंद प्राप्त झाला. भक्ताने आपण भगवंतापेक्षा भिन्न आहे असूनही अभिन्न आहे असा भावना ठेवावी. भिन्न आहे असूनही अभिन्न आहे अशी भावना करावी लागेल. म्हणून मी तुझा तू माझा. आपण कधी असं कोणाला सांगितलं तर पोरांना तर ते म्हणतात असं कसं काय तू माझा तू माझा. नाही म्हटलं तसंच आहे. मी तुझा तू माझा. परमात्म्याशी संबंध असाच जोडावा लागतो. रामा तू माझा यजमान. उपनिषद असं सांगतं सर्व तत्वमसी. हे सर्व विश्व भगवंत स्वरूप आहे असं सांगतं. तूही भगवंत स्वरूप आहेस आणि उपदेश सुद्धा भगवंत आहे आणि मी पण भगवंत आहे. भगवद्गीतेत भगवंतानी तेच सांगितलेलं आहे की बस तू आणि मी वेगळा आणि अर्जुना सावध हो. तू फक्त वातावरणाने भिन्न झालाय, मी मात्र वातावरणात अभिन्न आहे. आणि तसंच झालं. भगवान देजे नावाला गेल्यावर अर्जुन द्वारकेत गेला, सगळा पसारा वही अर्जुन वही बाण. त्याच्या समोर अन्याय होत होता पण अर्जुन काहीच करू शकला नाही. भीम गदा उचलू शकले नाही. नकुल सहदेव आश्चर्यचकित झाले. धर्मराजाने आश्चर्यचकित काय झाला? अरे आपल्याला सावधान केलं देवाने, चला जन्मेजयाला गादीवर बसा. तो कसं सांभाळेल? तर देव सांभाळतील त्याला. चल परीक्षिताला गादीवर बसा. परीक्षित सुद्धा 8 वर्षाचा होता आणि परीक्षित जेव्हा गेले तेव्हा जन्मेजय सुद्धा 8च वर्षाचा होता. या सत्तेतल्या भूमीला अनेक मालक असतात. आपण कशाचीच काळजी करू नये. आते भाऊ, मावस भाऊ, साडू भाऊ
अनेक भाऊ असतात ते, आते बहीण, मामे बहीण, चुलत बहीण, अनेक बहीण. इथे या परंपरेला अनेक हे आहे. आपलं कोणी नाही मात्र याच्यातलं. म्हणून ते म्हणतात ती भावना आली पाहिजे. उपनिषदात का सांगता, आत्मा सर्वभूतानाम, आत्मा हा सर्वभूतांमध्ये, पण त्याचा अनुभव येणं मोठं कठीण आहे ना. आणि अनुभव येण्याकरता भावना केली पाहिजे, भावना केली पाहिजे. भावना मना पावना, भावना राघवाची, धरी अंतरी सोड चिंता भवाची. तू राघवाची भावना कर आणि चिंता सोडून दे, कारण तो सकळ जीवाचा करीतो सांभाळ, तुझं मोकविलायसे नाही. कबीर महाराजांचं याच्यापेक्षा अत्यंत कठीण अनुभव आहे. ते म्हणता माणूस गेला आणि कुठेही पडला, पशुपक्ष्यांनी खाल्लं तर भंडारा होईल म्हणे, त्याच्यापेक्षा काय होईल. ज्याला आपण अज्ञान लोक दुर्गती समजतो त्याला ते भंडारा समजतं. म्हणजे पुढचं पाहणं म्हणजे पराकुटीची. ज्याप्रमाणे आपल्याला काही वस्तू मिळाली की आनंद होतो, त्याप्रमाणे ते वन्य प्राण्यांना सुद्धा शरीर खायला मिळालं की काय होतं त्या दिवशी, आनंद. म्हणून त्यांनी भंडारा शब्द वापरला. आणि किमया तर काय केली, जायचं होतं त्या दिवशी म्हणे मला जायचं आहे. ते अंतयात्रा निघाल्यावरती एक बाई म्हणे काय या कबीराला आजचा दिवस उगवला होता. कबीर महाराज म्हणे काय झालं, म्हणजे पॅक होते तरी म्हणे काय झालं ते बाईला विचारा म्हणे. म्हणजे जिवंत होऊन गेले म्हणे. माझी मुलगी जायची ना, तुम्ही गेले काय तिला आश्रमनी घडणार, असं उद्या जाईल म्हणे मी. पुन्हा उठून चाल घरी चालले गेले आणि दुसऱ्या दिवशी गेले. म्हणजे ज्याची एवढी भावना आहे, म्हणून ते म्हणतात ज्याकी जैसी भावना. कसं होईल ते, जशी भावना कराल. पहा तुम्ही, आपले जेवढे संत आहे ना, हे सगळे कृष्ण पक्षात गेले आहे. सगळ्यांची यादी बघा तुम्ही. आता गीतेमध्ये कृष्ण पक्ष काय वर्ज्य सांगितला जायला, तर सगळ्या संतांनी कृष्ण पक्ष उद्धारला. माऊलीने समाधीसुद्धा कृष्ण पक्षातच घेतली. सगळे समर्थांनी, गोंदवलेकर महाराज, सगळ्या संतांनी कृष्ण पक्ष स्वीकारला. त्यांनी असं नाही. बरं, सगळे देव माध्यान्हाला प्रकट झाले, हे सिद्धांत समजून घ्या. हे जे सिद्धांत आहे, हे सिद्धांत आपल्या लक्षात आले पाहिजे की याचं वर्णन काय आहे. म्हणून ते म्हणतात सर्व विश्व भगवंत स्वरूप आहे, तूही भगवंत स्वरूप आहे, असा उपदेश शिष्यांना दिलेला आहे. आता प्रश्न केला आहे, तैसे आत्मा देही आथी म्हणोनी ते हे काही, साथी तरी नाही तो तेथेची. ज्ञानेश्वरीची ओवी ही सुद्धा गूढ आहे. म्हणून मी काय सांगितलं, सुरुवातीला ओव्या वाचत बसू नका, आधी अर्थ वाचून घ्या 2-3 वेळा आणि मग ओवी वाचा. कारण सुरुवातीलाच ओवी वाचायला लागलं तर माणूस म्हणतं झालं कठीण आहे, आपल्या डोक्याचं सोडून देतो तो. पण मराठी वाचन केल्याने समजतं ना, मग तो जिज्ञासाने वाचतो. आणि जसा जसा वाचण्यामध्ये जिज्ञासा वाढत जाते तशी तशी त्याची भावना तीव्र होते आणि मग त्या ओव्या वाचतो. पारायण अनेक पारायण झाले तरी खोटं बोलणं जात नाही ना, कारण काही समजलेलंच नाही ना त्याच्यातून. जसं जसं माणूस समज जातो तसं असत्य कमी होत जातं आणि सत्य वाढत जातं. जसं जसं मनुष्य धार्मिक ग्रंथ वाचत जातो तसा आळद आणि प्रमाद कमी होत जातो आणि शेवटी काय प्रसाद मिळतो अध्यात्माचा, भयापासून निवृत्त होतो. अध्यात्माचं शेवटचं फळ काय आहे? भयनिवृत्ती. एकदा माणसाला भयाची निवृत्ती झाली की काम संपलं.
निर्भय म्हणून भवाची या भीता. कशाला तू भवाच्या भीताला घाबरतो? धीर धाकासी सांडी रघुनायका सारिका स्वामी शिरी नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. म्हणून मी शरीर आहे ही आपली भ्रांती आहे, हा भ्रम आहे. मी आत्मा आहे, आत्मा देहाच्या ठिकाणी आहे हे म्हणणे खरे नाही आहे. तो आत्मा जिथल्या तिथे आहे. आरशाच्या बाहेर असलेलं मुख आपण आरशात पाहतो आणि त्या आरशातल्या मुखाला म्हणतो की हे माझं मुख आहे. आरसा गेल्यावर सुद्धा मुख आहेच का नाही? आरसा फक्त आपल्याला मुखावर काय आहे आच्छादलेलं एवढं दाखवत होतो. आरसा गेला की आपलं मुख आहेच. म्हणून ज्ञानी लोक वारंवार आरशापुढे जात नाही. त्यांना माहिती हात फिरवला की तोंड स्वच्छ होतं. पण ज्यांचं त्याच्यावर गॅरंटी नाही ते आरशाजवळ गेल्याशिवाय राहत नाही. असं आहे ते. हा शृंगारापुरतं तो ठीक आहे, कारण तो धर्म आहे. आपल्याला दिसत नाही, आपल्याला आपले डोळे दिसत नाही, आपलं नाक चांगलं दिसत नाही, म्हणून ते तिथे समोर जाणं महत्त्वाचं आहे. त्याप्रमाणे आरशाचा मुखाचा संबंध नाही, तसा आत्म्याचा व देहाचा संबंध नाही. मुख आहे तेथेच आहे, आत्मा आहे तेथेच आहे. आणि आरसा असला काय आणि नसला काय. तो ठेवला काय आणि काढून टाकला काय. आरसा मुखाशी त्याचा संबंध नाही. तसा देहाला भ्रांती आहे, भ्रम आहे, म्हणून आहे नाही असं होतं. तसा संबंध नाही. दोन पदार्थांचा संबंध होऊ शकतो. आत्मा हा अमर्यादेशीर आणि नित्य आहे आणि अविनाशी आहे आणि तो केवळ सत्य आहे. मग आता समजा आपला देह गेल्यावर आत्मा कुठे आहे? आत्म्याच्या जागी आत्मा आहे, फक्त देह जातो. देह जातो. म्हणून संत लोकांना काय माहिती आहे, मरण आलं तरी हे सोडून दुसऱ्या ठिकाणी जायचं आहे, खलास. जसं मोठ्या अधिकाऱ्यांची बदली झाली की ते सामान भरलं की दुसरं ते काही विचार करत नाही. त्या गावात त्यांची सगळी सोय असते सगळी. तसं हे लोक जे जातात ना, त्यांच्याकरता देवाने वरती तयार ठेवलेलं असतं की आता दुसरं काम करायला जायचं तुला. म्हणून सुखे घालावे गर्भवासी गुण गाई ना आवडी. तिथे फक्त तुझं गुण गाऊ दे. न लगे हा संत संग देई सदा. तिथे संताचा संग दे. म्हणून परमात्मा अविनाशी आहे, देहनाशी आहे. सत्य आणि मिथ्य हे कळालं पाहिजे. म्हणून ज्ञानदेव सांगतात देह पंचभूताने बनलेला आहे. भगवंत त्या देहाकडून कर्म करून घेतो. एक दिवस अग्नीला समर्पण करायला लावतो. समर्पण शब्द आहे माऊलीच्या भाषेमध्ये. हा देह अग्नीला समर्पण करायचा आहे. कारण पृथ्वी आप तेज, आतलं तेज बाहेर पडलं म्हणून हे शरीर अग्नीला प्रदान करायचं आहे. म्हणून चिता काय आहे? देवी आहे. आणि तिच्या मांडीवर जायचं आपल्याला देवीच्या. म्हणून ते म्हणतात दशा एक दिवस ठरलेली आहे, पण आत्मा त्याच्या उलट आहे. तो अनादिकालापासून नित्य आणि शुद्ध आहे, हेच ज्ञानदेव सांगतात. तो अनादिकालापासून नित्य आणि सत्य शुद्ध आहे. जन्माचे ते मूळ पाहिले शोधून, दुःखासी कारण जन्म घ्यावा. काय